गरोदर महिलेच्या उपचारासंदर्भात आलेल्या तक्रारीची उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तात्काळ दखल घेत डफरीन हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। संबंधित महिलेला आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णाची प्रत्यक्ष भेट घेत विचारपूस केली। महिलेची प्रकृती लक्षात घेऊन तिला पुढील उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। पाहणी दरम्यान डफरीन हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांसाठी आवश्यक सुविधा अपुरा असल्याचे निदर्शनास आले। तसेच ICU विभाग बंद असल्याचे समोर आल्यानंतर उपमहापौर देवकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। रुग्णसेवेत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यानंतर उपमहापौरांनी दाराच्या हॉस्पिटलचीही पाहणी करत OPDतील रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधला। हॉस्पिटलमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याची टाकी तातडीने स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व नागरिकांनी समाधान व्यक्त करत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले। आणि मॅडम ते वरचं पण जे आहे ना लहान मुलांचं जे ICU बंद केलेलं वर्ष झालं ते पण ॲक्टिव्ह मोडमध्ये करा ना मॅडम, त्याचा फायदा होईल आपल्याला मॅडम। हां, शासनाने दिले परवानगी त्याला, मान्यता आहे ना मॅडम। मॅडम करून ना मॅडम, चांगली गोष्ट आपल्या ह्याच्यात तुमच्या ह्याच्यामध्ये झालं तर परत फार छान होईल। आणि ते डॉक्टरचं जरा थोडंसं लवकर बघितलं तर बरं होईल। काय होईल नागरिक माझ्याकडे येईल हां ते साचे मॅडम का? साचे मॅडम का? हो नाही मॅडम तेवढं आणि ते कुठलं मेडिसिन वगैरे तर पण नाही उपलब्ध नाही। मग आपल्या 50 इथं काही गोष्टी अवेलेबल नाही, इंजेक्शन वगैरे पोरांमध्ये नाही हॅलो, हा मॅडम कोण मत करतात कोण तर मॅडम वाट बघत दिसतो तिथं नागरिक वाट बघायला येत नाही लक्षात ठेवा। मॅडम तुम्ही तुम्ही फक्त एकच बोटात चाललं होतं, बाळाने पोटात शी केलेली मॅडम, तिला सीझर लागणार होतं आणि इथं इमर्जन्सी सीझर कोणच नाही। किती दिवस झालं कोण नाही? मागणी करा ना प्लीज। मग आता कोण बघते सीझर जर इमर्जन्सी? लता पाटील मॅडम सीझर करायला करण्यासाठी तिथं रेफर करण्यासाठी बरं ठीक आहे, चालू इमर्जन्सी आपण आपल्या काय त्यांचं तक्रार म्हणून तुम्ही सगळेजण मला काय म्हणायचे स्वतःसारखं तळमळीनं काम करणं गरजेचं आहे। मॅडम जर टाकायला येत नसतील सगळ्यांना स्टाफला पण सगळे चांगला स्टाफ अडचण असेल सांगत जाऊ। पण तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला करून आले मॅडम, मी असं बघा तुमचं काम तुमचं काय अवेलेबल नसेल चांगलं करतात त्याला मग आमच्याकडे पण काय आणि समोर जर पेशंट रेफर केला तर ते नंतर आमच्याकडे रेफर करतात। ऍक्च्युली त्यांना प्रॉब्लेम मग ते समस्या वाढतात, मग तुम्हाला पुढे पण अडचणीत येतात। कुठल्या पण परिस्थितीत असतात कारण गेली 8 दिवस झाले तर पेशंट